नमस्कार मंडळी, मी तुमचा प्रशांत भोसले मिस्टर भोसले ब्लॉग्समध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. वर्षाचा सेकंड ब्लॉग आपल्यासाठी घेऊन येतोय मजेशीर आनंदात आणि काय बरंच काही. टेन्शन घेऊ नका. आता आपण सुरुवात केली आहे आपल्या जर्नीची, सेकंड ब्लॉगची. आपण धर्तीवरती देव दाखवले, आता आपण विश्वाचे देव दाखवणार आहे आपल्याला आमच्या ब्लॉगच्या माध्यमातून. आणि आपल्यासाठी आमच्याकडे सरप्राईज आहे. काय डॅन कांचाबाई जे आम्हाला घेऊन जाणारे आणि घेऊन येणारे म्हणजे आमच्यासाठी देव, तसेच आमचे कांचा देव आमच्यासाठी आलेले. कांचाबाई, अपना सेकंड ब्लॉग है, आप कुछ कहोगे हमारे दर्शकों के लिए? बस अच्छा है एकदम. अभी क्या बोलूं, अभी जा रहे उधर, सरप्राइज है, बताते उधर. चलो. आणि कांचा देवाने आपल्याला सांगितलेलं आहे, जा रहे हम बताएंगे. आशीर्वाद कांचा देव का हमेशा हमारे ऊपर रहे. अच्छा, दुनिया कहती है ऐसा कोई दोस्त हमेशा रहना चाहिए. कैसा वो आपको पता ही होगा. वैसे ही दोस्त हमारे पीछे आए हैं. देखिए डैंग 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 डैंग. ये है सैम दशरथी. इनका रुबाब बहुत अलग है. ये एक मॉडल है. देखिए इनकी पर्सनैलिटी कैसी है. ये हमारे साथ आके आज पूरा डायरेक्शन करने वाले हैं हमारे सेकंड ब्लॉग का. सैम जी, हमारे दर्शकों के लिए कुछ बताएंगे? बस आगे देखते हैं जो अभी क्या क्या है. मतलब इनका खेल पुराना है लेकिन इनका अंदाज बहुत नया है. बोलिए बोलिए बोलिए. बस अभी हम कुछ बताएंगे नहीं, बस दिखाएंगे. क्या क्या दिखाओगे वो तो बताइए. अरे बहुत कुछ दिखाना बाकी है. और कुछ और हमारे प्यारे दर्शकों के लिए कुछ बताइए. कुछ नहीं. नेक्स्ट क्लिप. ओके. ते बघा बघा, आमचा चांगला प्रवास सुरू झालेला आहे. आमच्या बरोबर रिक्षा आहे, चांगले चांगले ट्रक्स आहेत. कांचाबाई, गुड मॉर्निंग. कांचाबाई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कुछ भूख लगी है कुछ खाने के लिए? लगी. रुकते ना आगे. हाँ, रुकते आगे खाने. कुछ अच्छा मिलेगा ना हायवे पे? हाँ, मिलेगा मिलेगा. काय आहे, आपल्याला प्रवास करताना आहे ना खायला मिळतं आणि रोज रोज आहे ना तेच खाणं मिळतंय. इडली, मेंदूवडा, डोसा. तसंच आपल्या पालघर जिल्ह्यावरून जाताना हायवेला काही असं वेगळं जर काही खायला मिळत असेल तर आम्हाला मेसेज करा. आम्ही नक्की येऊ तिथं खायला. कृपया करून सांगा. रोज रोज खाऊन खाऊन कंटाळा आलाय, तर काहीतरी नवीन असेल हायवेवरती तर आम्हाला सांगा. आम्ही आणि आमची टीम पूर्णपणे संपवायला चाटून पुसून खायला येऊ. डॅन डॅन. तर आता आपण थांबलेलो आहे एका टपरीवरती. थोडा चाय वगैरे नाश्ता वगैरे करू आणि आपण पुढे निघू. चल. पालघर सातवली आहे. कालची गोष्ट एक होते. तर नमस्कार मंडळी, आपण आता थांबलेलो आहे हायवेला. शिवफाट्याला काही आहे चांगलं वड्या. सकाळचा नाश्ता वड्यापासून करतो. थोडा लांबचा प्रवास आहे. माझ्याकडे पुढं कैसा लग रहा है आपको वड़ा खा के? क्या कहेंगे हमारे वड़े? उसमें क्या कहने का वड़ा मस्त बड़ा है. अपनी पेट पूजा और हम एक दूजा. हायवेला आता नाही ना मस्त छान वडे बनवतो. खूप स्वादिष्ट वडे. चटणी पण आहे. आलेले आपले वडे घ्या, खावा. एकदम मस्त. चटनीचा वापर नाही करायचा. पूरा खत्म नहीं करना. अरे खाने दो, ऐसे क्या करो. तुम भी खाओ ना. नहीं अपना है बाबा. अपन खाली वड़ा पाव खाएंगे. ट्रैवल में कुछ प्रॉब्लम नहीं होना चाहिए. नहीं हो गया, पार्सल करते हैं.
ताई 1 किलो चटणी पार्सल का? मस्त. सकाळी सकाळी उठून लांबचा प्रवास करणं तो खरंच खूप चांगलं. आणि बाहेर येऊन नाश्ता करणं त्याहून अजून चांगलं. काय अभी खुश क्या? भगवान खुश तो हम खुश और हम खुश तो भगवान खुश. ये फिलहाल हमारे भगवान यही है, कांचा देवता, जो हमें लेके जाएंगे हमारे स्पॉट तक. अच्छा भाई आप टेंशन मत लो, एंजॉय करो. हाँ? पानी की बोतल देना. आज हमारे डायरेक्टर आ गए. क्या डायरेक्टर तो कुछ बोलने लगा, कुछ बोल नहीं रहे. डायरेक्टर वीडियो शूट करता है, बोलता नहीं है. डायरेक्टर जी क्या करने वाले हो? क्या करने वाले हो? देख रहे हैं. अरे बाप रे, डायरेक्टर वड़ा पाव खा रहे हैं. डायरेक्टर वड़ा पाव खा रहे हैं. ये कांचा है ना, कांचा ये देखो जो देख रहा है ना, पानी उसका ही हमें सब डायलॉग लेना है. मेन फोकस यही रहेगा. और कुछ चलो पानी पियो. कुछ बोलना चाहोगे हमारे? हमारी नेक्स्ट एपिसोड कांचा की लाइफ इसके ऊपर रहेगा. और एक स्टोरी बन के आ रही है कांचा की, जिसमें कांचा भाई के गैरेज का हम लोग पूरा सीन दिखाएंगे. 5 कैरेक्टर है, अभी नहीं, वो सरप्राइज है आपके लिए. तो अभी उसके बारे में हम सरप्राइज रखोगे. सरप्राइज है. आता सगळ्यात मस्तपैकी नाश्ता झालेला आहे आपला. आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करत आहे. आमच्याबरोबर आहे त्या काकांचं इथं हॉटेल आहे छोटंसं, आणि तिथं मस्तपैकी वडाव मिळतात, नाश्ता, चाय, कॉफी सगळं मिळतं. काका कसं काय चाललं आहे? थँक्यू आम्हाला एवढा चांगला वडा खाल्ल्याबद्दल. आणि काका आता गेलेले आहेत. आता आम्ही पण चाललो आहे. आम्ही आमची सुरुवात करतो आहे. कांजाबाय गाडी रेडी? रेडी. ॲक्शन. चटणी दाखवतो, वडे दाखवतो. आता आपला चांगला झालाय नाश्ता. आता आपण सुरू करूया आपल्या प्रवासाला. हायवेवरून सुरू. कांचाबाईने घेतली आहे गाडी, डायरेक्टरने घेतला कॅमेरा, शूट करत चाललोय आपण आपली जर्नी. आणि तुम्हाला पण आमची जर्नी आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. खूप चांगला दिवस आहे आणि आज सेकंड आपला ब्लॉग आहे, त्याच्यामुळे आपण खूप आनंदी आहोत आणि तुम्हाला पण आनंदी करणार आहोत. चला सुरू करूया आपण आपली जर्नी. ओ भाई पर्सन भाई, उठो आ गए हम लोग. आ गए? हाँ. क्या बात कर रहे इतने जल्दी? हाँ. चलो निकलते फास्ट. तर आता आपण वृंदावनमध्ये आहे. तर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. आता दुसरं आपण गौमातेचं दर्शन घेऊया आणि पुढे निघूया.
आपण आता राधेकृष्ण मंदिरात आहोत. सुंदर अशी मूर्ती होती, म्हणजे देव असं समोरच उभा होता. आणि हे भव्य मंदिर असं पद्धती आहे, याचे जे कोरीव काम आहे ना, असं वाटतं की जिवंत आहे. तुम्ही पाहू शकतात बघा किती जिवंत काम केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक आपण उगीचंच असं नाही म्हणत की आपण दगडात देऊ शकतो, आणि खरंच दगडात देव आहे म्हणून लोक पुजतात त्याला. दगडात देव लोक म्हणतात ना, नाही म्हणून, पण खरंच दगडात देव आहे. तुम्ही पहा, ह्या मूर्तीचा प्रत्येक ह्याच्यावरती असं कोरीव काम केलं ना की जसं का ती मूर्ती असं बाहेर. भगवान के साथ में राधा रानी विराजमान है, दूसरी तरफ श्री ललिता सखी विराजमान है। ये ऐतिहासिक मंदिर है जिसका निर्माण 550 वर्ष पूर्व सनातन गोस्वामी ने वृंदावन में आदित्य टीला में किया था, जो चैतन्य महाप्रभु के पार्षद थे। इस विग्रह के विशेष ये है कि भगवान के जो चरण कमल आप देख रहे हैं वो साक्षात कृष्ण के चरण कमल के समान है। इसकी विशेषता है, इस विग्रह को ब्रजनाम महाराज जो कृष्ण के पौत्र थे उन्होंने बनाया था। और दूसरी विशेषता है कि भगवान ने जो बांसुरी धारण की है वो बांसुरी टूटी हुई है। उस विषय में कथा बताई जाती है कि जब सनातन गोस्वामी ने 550 वर्ष पूर्व इस मंदिर को बनाया था, तो उसके बाद में मुगलों ने वृंदावन में आक्रमण कर दिया, और आक्रमण के पश्चात इस विग्रह को जयपुर के राजा मानसिंह अपने साथ जयपुर लेके गए और वहाँ पर उनकी पूजा होने लगी। तो उसी बीच में जो महाराज की जो राजकन्या थी वो भगवान से बहुत प्रेम करती थी, बहुत भक्ति भाव से भगवान की सेवा में निमग्न थी, और उसके विवाह के प्रसंग में उसने एक शर्त रखी कि मैं अपने ससुराल मदन मोहन को ले जाऊंगी। उस पर महाराज ने आक्षेप लिया कि कोई अपने भगवान को दहेज में नहीं देती, और यहाँ पर बहुत सारे भक्त हैं जो भगवान की सेवा में निमग्न है, वो भगवान के दर्शन और सेवा से वंचित हो जाएंगे, तो ये संभव नहीं। अंततः लड़की बहुत प्रेम में विभोर होने लगी, बहुत उसने जिद कर दी। तो फिर महाराज ने कहा हम आपकी एक छोटी सी परीक्षा लेंगे, और परीक्षा के दौरान जब परीक्षा लेने लगी तो महाराज ने वो लड़की जो थी वो रात भर रोती रही, भगवान से प्रार्थना करती रही, और फिर उस वक्त में जब परीक्षा के दौरान उसको लाया गया, परीक्षा के दौरान जब लाया गया तो उसके आंखों पर पट्टी बांधी गई, और पट्टी बांधने के बाद में उसके सामने बहुत सारी एक जैसी राधा कृष्ण की मूर्तियां रखी, जिसमें मदन मोहन की भी शामिल किया। लड़की जब एक एक राधा कृष्ण की मूर्ति के सामने से गुजरी और जब भगवान मदन मोहन के समक्ष उपस्थित हुई तो मदन मोहन ने एक लीला कर दी। मदन मोहन ने लीला ऐसी की कि अपने हाथ से कन्या को स्पर्श किया, और स्पर्श करने के बाद भगवान का हाथ नीचे आया और बांसुरी टूट गई। तो मदन मोहन भगवान की विशेषता है कि वो हमेशा टूटी हुई बांसुरी धारण करते हैं। उसके बाद इस विग्रह को करौली राजस्थान दिया गया, और वहाँ पर जिस प्रकार पूजा सेवा हो रही है उसी प्रकार से हम भी यहाँ पर सेवा कर रहे हैं। आप सभी यहाँ पधारे, हम आपको धन्यवाद देते हैं। श्री श्री राधा मदन मोहन भगवान की जय। धन्यवाद। हरे कृष्ण। नमस्कार. आता आपण मदन मोहन मंदिरात आहे, जे वृंदावनमध्ये आहे, जे दुसरं मंदिर असं खूप असं भव्य दिव्य मंदिर इथं बांधण्यात आलेलं आहे. आता तुम्हाला सांगितलं, इकडचे जे गाईड्स आहेत त्यांनी तुम्हाला प्रॉपर सांगितलं आहे की या मंदिराची वैशिष्ट्यता, मदन मोहनची गोष्ट तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये मुघलांनी तर आपल्या मुघल जेव्हा एंट्री केली आपल्या भारतामध्ये, तेव्हा आपले खूप मंदिरं त्यांचं नुकसान करण्यात केलं. तर आपल्या धर्माबद्दल जर आपल्याला प्रेम असेल तर आपल्याला मंदिरात जावं लागेल, आणि आपल्या धर्माबद्दल प्रेम करा आणि आपला धर्म वाचवण्याचा प्रयत्न करा.
तुम्ही अशा मंदिराला भेट देऊन तुम्ही याचं बघा कोरीव काम किती सुंदरपणे केलेलं आहे. आणि असे वर्षानुवर्ष खूप जुनी 5000 वर्षापूर्वीपासून जी आपले जी मंदिरं आहेत त्या मंदिराकडे जाऊन पहा की कशा प्रकारे ही मंदिराची कोरीव कामं केलेली आहेत. आता मंदिरातलं दर्शन घेऊन आता आम्ही प्रसाद घ्यायला आलो आहे. आणि प्रसाद बघा काय दाल खिचडी खूप सुंदर. सॅम काय म्हणतो, कसं वाटलं मंदिरातलं दर्शन? मस्त मस्त, कांचाबाई एक नंबर भाई. हाँ प्रसाद मिला है, खाना नहीं. खाना कैसे हो? बहुत अच्छे, बहुत अच्छे. ते बघा किती लाईन आहे आणि सर्वजण, कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही इथं. प्रत्येकजण हा आपल्या श्रद्धेने इथं येतो. आपण आता पुढे जाऊया खाऊ. राधा मदन मोहन जी जो वृंदावन में विहार करते हैं और राधा वृंदावन बिहारी. तो यहाँ हम देखते हैं वृंदावन जो है 5 प्रकार के होते हैं. तो यहाँ पहला है भगवान शाश्वत रूप से जहाँ लीला करते हैं गोलोक वृंदावन. यहाँ धरती पे आके भगवान ने लीला किया वो भौम वृंदावन बन जाता है. तो भगवान लीला समाप्त करके जाते लेकिन वृंदावन यहीं पे रहता है. तो यहाँ साधु संत आचार्य आनंद लेते हैं, भक्त लोग जाके आनंद लेते हैं. अभी गोवर्धन पर्वत है, श्याम कुंड, राधा कुंड है, बरसाना धाम है, गोकुल है, मथुरा है, सब जाके देख सकते हैं. ये जो है दृश्यमान वृंदावन. जो शुद्ध भक्त हैं, आचार्य हैं, गुरु हैं, साधु हैं, अपने हृदय में लेके घूमते हैं हर जगह पे वृंदावन और लोगों को बताते रहते हैं वृंदावन के बारे में. वो जो होता है हृदय स्थित वृंदावन, हृदय में रहता है वृंदावन. ऐसे ही जो शुद्ध भक्त हैं, आचार्य हैं, ऐसे अलग अलग जगह पे जाके स्थापना करते हैं लोगों के लिए, भक्तों के लिए, और स्थापित वृंदावन हो जाता है. तो इस तरह से वृंदावन है. तो ये जो वृंदावन है मिनी वृंदावन गोवर्धन इको विलेज में बनाए हैं. तो ऐसे भक्ति वेदांत स्वामी प्रभुपाद जी का इच्छा थे कि हर जगह पे बनना चाहिए. उनके शिष्य दादा साहब महाराज ने बनाया पालघर जिला में. तो इस्कॉन का नाम तो जानते होंगे आप, अंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, इंटरनेशनल सोसाइटी ऑफ कृष्णा कॉन्शियसनेस. हरे राम हरे कृष्ण बोलते हैं. पूरे जगत में भगवद गीता भागवतम सनातन धर्म का प्रचार करती है. तो यहाँ मुंबई में 900 के मंदिर है, गुरुकुल कुरुक्षेत्र गौशाला है. मुंबई में 4 जगह पे मंदिर है, देखा होगा सुना होगा. जू में जाते राधा रास बिहारी, मेरा रोड पे राधा गिरधारी, गिरगांव चौपाटी में राधा गोपीनाथ, खारगोन में जाते राधा मदन मोहन जी. तो छोटे मंदिर है, पालघर ईस्ट में मंदिर है भिवंडी मानसरोवर बंद करने के लिए. तो ये श्लोक है यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्यागः साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ये भगवान मथुरा में जन्माष्टमी के दिन सावन के महीने में रात को 12 बजे आते हैं. ताली. सुंदर असं वातावरण.
इथे भक्त येऊन आपल्या रुजून जातात आपल्या भक्तीमध्ये आणि इथं आल्यावर असं वाटतं की बाबा इथंच राहून जावं. शांत मन, एकदम शांत. तुम्ही पाहता इथंच अक्षरशः या मंदिरामध्ये असे कामं केलेले आहे की जेणेकरून जेही भक्त आहेत ते इथे जेव्हा येतील तेव्हा शांत आपल्यासमोर आपल्या मंत्रमुग्ध होतील आपल्या भक्तीमध्ये. एक गोवर्धन पर्वत आहे. हो तिकडनं चाललेत ना गोवर्धन. तर आपण आता फिरतोय वृंदावनामध्ये. स्थापित वृंदावन असं म्हणतात त्याला आणि खूप असं सुंदर असं आहे बघा. किती शांतता. 120 एकरमध्ये बांधलेलं आहे. 120 एकरमध्ये. आणि आपल्या देवाचे जे स्थान आहे ते प्रत्येक स्थान इकडं बनवलं गेलं आहे जसाच तसे. आणि 120 एकरामध्ये दाखवत आहे की बाबा खरी म्हणजे असं नाही वाटत आहे की बाबा हे बनवलेलं आहे. असं वाटतं इथं हे खरंच इकडं आहे जिवंतपणा. आणि हा जिवंतपणा इथं या वृंदावन मध्ये करण्यात आलेला आहे. तर खरंच खूप छान वाटतंय, खूप सुंदर वाटतंय इथं आल्यावरती. तुम्ही या आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. पुढे तुम्हाला तसं दाखवतो. आता ती सुरुवात केलेलं आहे, अजून पुढे खूप काही बाकी आहे तुम्हाला दाखवा. जीव टाकलेला आहे आणि असं वाटतं ना तृप्त झालं मन इथे येऊन. या वृंदावन तुम्ही या, लवकर येण्याचा प्रयत्न करा. चला मी दाखवतो.
हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. आपण आता परिक्रमाची केली. त्या परिक्रमेमध्ये काय करणार तुम्ही स्वतःहून जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला खरी गोष्ट काय आहे ते कळणारच नाही. आणि आपला धर्म वाचवण्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला गावामध्ये यायला लागेल, मंदिरात जावं लागेल. माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी पूर्ण वृंदावन फिरवलेलं आहे. तर तुम्ही काय वाटतंय ते सांगा. आमच्या फॅमिली मेंबर्सना काय वाटतंय? सॅम भाई काय वाटतं तुम्हाला? एक नंबर एक नंबर कांचाबाई एक नंबर बा एक नंबर. तर ह्यांना पण असं मंत्रमुग्ध झालेत की काहीच मुखातून यांच्या काहीच नाही निघत आहे. तर तुम्ही जेव्हा येईल तेव्हा असंच मंत्रमुग्ध व्हाल. हरे हरे.